फार फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. हिरण्यकशिपू नावाचा एक राजा राक्षस कुळात होऊन गेला. त्याने घोर तपश्चर्या करून ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतले व ब्रह्मदेवाकडे वर मागितला. देवा, मला कोणत्याही अस्त्राने किंवा शस्त्राने मरण येऊ नये. ना मनुष्याकडून, ना देवाकडून, ना दानवाकडून, ना दिवसा ना रात्री, ना घरात ना बाहेर, ना आकाशात ना धरतीवर. ब्रह्मदेवाने तथास्तु म्हटले. तेव्हा या वरदानाने आपण अमर झालो असे त्याला वाटू लागले. आपण सर्व शक्तिमान असून कोणीही आपल्याला मारू शकणार नाही असा त्याचा समज झाला. त्यामुळे तो उन्मत्त झाला. आपल्यापेक्षाही श्रेष्ठ कोणी नाही म्हणून लोकांनी ईश्वराची पूजा करण्याऐवजी आपलीच पूजा करावी असे फर्मान त्याने काढले. ईश्वराची भक्ती करणाऱ्याला चाबकाने फोडून काढले जात असे. भयभीत झालेली प्रजा हिरण्यकशिपूचा नाईलाजाने जय जयकार करी. हिरण्यकशिपूला प्रल्हाद नावाचा मुलगा होता. तो लहानपणापासून नारायण नारायण असा जप करी. सुरुवातीला हिरण्यकशिपूने त्याला समजावून सांगितले की तू नारायणाचा जप करू नकोस. देवाचे नाव आपल्या राज्यात कोणीही घेतले तर त्याला राजद्रोही समजून कडक शासन करण्यात येईल. परंतु प्रल्हादावर त्याचा काहीही परिणाम झाला नाही. त्याने भगवत भक्ती सोडली नाही. पूर्वजन्मी त्याने ईश्वराची अलोट भक्ती केल्यामुळे त्याला भगवंताच्या नामाची गोडी लागलेली होती. आपण श्रेष्ठ असूनही आपला मुलगा ईश्वराची भक्ती करतो हे अभिमानी हिरण्यकशिपूला सहन झाले नाही. हा मुलगा नसून आपला वैरी आहे. त्याने सैनिकांना आदेश दिला, प्रल्हादाला ठार करा. सैनिकांनी प्रल्हादाला उंच कड्यावरून ढकलले, उकळत्या तेलात टाकले, हत्तीच्या पायी दिले. नाना प्रकारे मारण्याचा प्रयत्न करूनही प्रल्हादाच्या केसालाही धक्का लागला नाही. प्रत्येक वेळी ईश्वराने त्याचे रक्षण केले. अनेक प्रयत्न करूनही प्रल्हादाला ठार मारू न शकल्यामुळे हिरण्यकशिपूही चिंतित झाला. त्याने आपली बहीण होलिका हिला बोलावून घेतले. होलिकेला अग्नीपासून भय नव्हते, कारण तिलाही असे वरदान प्राप्त होते. तिने प्रल्हादाला आपल्या मांडीवर बसवले. बाजूने लाकडे रचून अग्नी पेटवण्यात आला. प्रल्हादाने नामस्मरण करताच अग्नी शांत झाला. प्रल्हादाला कोणतीही इजा झाली नाही. अभिमानी होलिका मात्र अग्नीत जळून खाक झाली. सत्य आणि दृढ निष्ठेचा विजय झाला. आसुरी आणि अहंकारी वृत्तीचा पराजय झाला. परमपिता परमात्म्यात जो दृढ निश्चय बाळगतो तेव्हा संपूर्ण प्रकृती सुद्धा त्याची दासी होते, त्याला अनुकूल बनते. इकडे क्रोधाग्नीने जळत असलेल्या हिरण्यकशिपूने प्रल्हादाला विचारले, कुठे आहे तुझा नारायण? प्रल्हाद म्हणाला, जसा लाकडात अग्नी व्याप्त आहे, तिळात तेल आहे, तसा माझा नारायण संपूर्ण विश्वात व्यापलेला आहे. सर्व प्राण्यांचा पोषक तो परमात्मा आहे. तो सर्व नरनारीमध्ये वास करतो, त्याचेच नाव नारायण आहे. पिताश्री, तुम्हीही त्या नारायणाला शरण जावे. हिरण्यकशिपू गरजत म्हणाला, तुझा नारायण सर्वत्र व्याप्त आहे, मग या खांबातही आहे का? प्रल्हाद म्हणाला, होय पिताश्री, ईश्वर नाही अशी कोणतीही जागा नाही. असं काय? असे म्हणून हिरण्यकशिपूने रागाने खांबाला जोरात लाथ मारली. त्याबरोबर काड काड आवाज करीत खांब दुभागला. खांबातून भगवंत नृसिंह रूपात प्रकट झाले. त्यांचे ते अक्राळ विक्राळ रूप पाहून हिरण्यकशिपू थरथर कापू लागला. भगवंताने त्याला फरफटत दरवाजात आणले. नृसिंह रूप भगवान म्हणाले, अत्याचारी, तुझी सर्व वरदाने सुरक्षित असूनही तुझा मृत्यू अटळ आहे. भक्तराज प्रल्हादाला त्रास देणाऱ्या हिरण्यकशिपूला भगवंताने आपल्या मांडीवर घेऊन तीक्ष्ण नखांनी त्याचा वध केला. परंतु भगवंतांचा क्रोध शांत झाला नाही. त्यांना शांत करण्यासाठी देवी देवतांनी भगवंताची स्तुती केली. त्यानेही भगवंत शांत झाले नाहीत.
मग देवांनी प्रल्हादाला पुढे केले. आपल्या प्रिय भक्ताला पाहून भगवंतांचा आवेग शांत झाला. भगवान नृसिंह प्रल्हादास म्हणाले, वत्सा, वरदान माग, तुला हवे ते देईल. प्रल्हाद हात जोडून विनम्र भावाने म्हणाला, हे भगवंता, भक्त आणि साधक केवळ आपले स्मरण करून स्वतःचे भाग्य उज्ज्वल करतात, तर मग मला अन्य वस्तू मागण्याची आवश्यकताच काय? माझ्या मनात आपल्याशिवाय दुसऱ्या कोणत्याही वस्तूची इच्छा निर्माण होऊ नये. साक्षात परब्रह्माला सोडून त्यांच्याकडे दुसरे काही मागणे हा परब्रह्माचा अपमान नाही काय? हे प्रभू, माझ्या मनात कधीही नश्वर वासना येऊ देऊ नयेत. मला आपली भक्ती व दृढ प्रीती मिळावी. अतिशय संतुष्ट होत भगवान नृसिंहांनी प्रल्हादाच्या मस्तकाचे चुंबन घेतले. भगवान म्हणाले, वत्सा, मला ठाऊक आहे तुला भोगाची इच्छा नाही. ज्याने एकदा जरी माझ्या स्वरूपाचे ध्यान व ज्ञान प्राप्त केले त्याला सर्व भोग तुच्छ वाटतात. परंतु तुझी इच्छा नसतानाही शुभकर्माचे फळ म्हणून तू राजा होऊन राज्य करशील. सर्व सुख, राज्य, वैभव प्राप्त होऊन तू त्यात गुरफटणार नाहीस. तू योग्याप्रमाणे निर्लेप राहशील. तुला नित्य सत्संग मिळेल आणि शेवटी तू सत्पुरुषाच्या गतीला प्राप्त होशील. दैत्यकुळात जन्मलेल्या भक्त प्रल्हादाची निष्ठा आणि भक्ती पाहून देवी देवताही त्यांची स्तुती करू लागल्या. होळीचा उत्सव आपल्याला हाच संदेश देतो की आपणही आपल्या जीवनात येणाऱ्या संकटांचा धैर्याने सामना करावा आणि कितीही बिकट परिस्थिती असली तरी प्रल्हादाप्रमाणे आपली श्रद्धा आणि विश्वास दृढ ठेवावा. भक्त प्रल्हादाची ही कहाणी आवडली असेल तर लाईक, सबस्क्राईब व शेअर करा. धन्यवाद.